लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र सरकारचे मोठे निर्णय, शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने अनेक मोठे निर्णय घेतलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली। या निर्णयामधील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय म्हणजे सोयाबीन आणि कापसासाठी 4,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यासोबतच राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। कॅबिनेट पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी, तात्पुरत्या स्वरूपातील 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार आहेत। मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता 1 वर्षाचा कारावास आणि दंडसुद्धा वाढवला आहे। सांस्कृतिक विभागामध्ये संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापन करणार। शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण करता येणार आहे। आज आमची मंत्रिमंडळ बैठक होती। आता आचारसंहिता लागेल आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय गेल्या अनेक कॅबिनेट, सगळ्याच कॅबिनेटमध्ये आम्ही राज्याच्या सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांसाठी घेतला। सोयाबीन आणि कापूससाठी जे काही त्यांची मागणी होती त्यासाठी 4,000 कोटी रुपयाची तरतूद आज यासाठी करण्यात आलेली आहे आणि जे काही जितकी जमीन ज्यांची आहे त्याप्रमाणे तो आकडा मागे पुढे होईल, परंतु सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने देण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतलेला आहे आणि नक्कीच याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल। शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आमचं सरकार गेले अनेक वर्ष काम करते। ते बाकी निर्णयामध्ये मी जाऊ इच्छित नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्यावेळी अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट आम्ही नियम सगळे बाजूला ठेवले आणि नियमाच्या दुप्पट जाऊन त्यांना मदत केली। 2 हेक्टरचं आम्ही 3 हेक्टर केलं। मुद्दाम आपल्याला एक थोडी पार्श्वभूमी आम्ही सांगतो। 1 रुपयामध्ये पीक विमा दिला। सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं, ते आम्ही धरलं आणि जवळपास आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आमच्या सरकारने 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तरतूद केलेली आहे। विरोधक म्हणतात ना काय दिलं हे सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे आजचा हा निर्णय अतिशय मोठा निर्णय सोयाबीन आणि कापसाच्या बद्दल सरकारने घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।